मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा रणवीरच्या घरी वादग्रस्त वक्तव्य करणारा रणवीर जो आहे यूट्यूब इन्फ्लुएन्सर, त्याच्या घरी आता मुंबई पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत. रणवीरला पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवलंय. रणवीर अलियाबादीनं केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद पेटला होता आणि या प्रकरणानंतर आता यूट्यूबर रणवीर याला आता किंवा त्याच्याबरोबर असणारा समय रैनासह 5 जणांहून अधिक जणांवर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला. या सर्वांवरती अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याचा आरोप जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. तो गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आता रणवीरच्या घरी दाखल झालेले थोड्याच वेळात त्याला वांद्रे पोलीस स्टेशनला आणण्यात येईल. तिथे देखील त्याची चौकशी केली जाईल. आता बघूया, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवीन बेताल वक्तव्य केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होते. सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्मसाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्व जारी केलेली असली तरी आता या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहार दरम्यान केलेली आहे. शून्य प्रहार दरम्यान केलेली आणि खासदार नरेश मस्के यांच्या या मागणीला सर्वपक्षीय खासदारांनी पाठिंबा दर्शवला. OTT प्लॅटफॉर्मवर लोकशाहीच्या नावावरती चुकीच्या पद्धतीने विषय हँडल करायचे, देवदेवतांच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने बोलायचे. याला कारण OTT प्लेटफॉर्म कोई भी सेंसर नहीं है, उनको दिशा नहीं है, उनके कंटेंट पे कुछ भी दिशा नहीं है. कुछ भी पॉलिटिकल के बारे में कुछ भी अनाप शनाप बातें करने की ये जो रिवाज चालू है, इसके ऊपर सेंट्रल गवर्नमेंट ने ध्यान देना चाहिए और सेंसर लगाना चाहिए. OTT प्लेटफॉर्म्स, सब पॉडकास्टर, उनके लिए सख्त कायदा बनाना चाहिए. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.